नमस्कार. NCISMच्या द्रव्यगुण पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार द्रव्य या टॉपिकला 6 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे व त्यावर MCQ व SAQ अशा 2 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर इथे तुम्ही पाहू शकता की द्रव्याचं वर्गीकरण, विविध भेदाने, त्यानंतर द्रव्याचं पांचभौतिकत्व हे मस्ट टू नोचे पॉईंट आहेत. तर त्याच्या नोट्स आज आपण पाहणार आहोत व मी तुम्हाला द्रव्य वर्गीकरणाचा एक चार्ट देणार आहे, त्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता सोप्या पद्धतीने. तर सुरुवातीला द्रव्याची व्याख्या. यथाश्रिता कर्मगुणा कारणम समवायी यत तद्द्रव्यम चरक सूत्रस्थानचा श्लोक आहे. त्यामध्ये ज्याच्या ठिकाणी गुण व कर्म समवाय संबंधाने राहतात व जे स्वतःच्या कार्याची समवायी कारणे असते ते द्रव्य होय. गुण व कर्म यांचा द्रव्याबरोबर अतूट संबंध असतो. उदाहरणार्थ यवानी म्हणजेच ओवा कटू तिक्त रसाचा आहे, कटू विपाकी आहे आणि दीपन पाचन कर्म करतो, तर याला द्रव्य असे म्हणतात. त्यानंतर गुणत्वम क्रियादत्वम द्रव्य सामान्य लक्षणम अष्टांग संग्रह सूत्रस्थानचा श्लोक आहे. त्यामध्ये त्याचा अर्थ होतो ज्या ठिकाणी गुणत्व व क्रियात्व आहे म्हणजेच गुणकर्म आहेत त्यास द्रव्य असे म्हणावे. उदाहरणार्थ मन, वायू, आत्मा ही कारण द्रव्य आपणास दिसू शकत नाहीत, परंतु त्यांच्या गुणकर्माचे आपणास ज्ञान होते. रस, वीर्य, विपाक, गुण, कर्म या पाचाचे आश्रयस्थान हे द्रव्य आहे. द्रव्याला आपण सुरुवातीला पाहिलं की त्याला प्रधानपण म्हणलेलं आहे सप्तपदार्थांमध्ये. त्यानंतर उदाहरण दिलेलं आहे. हिंगू हे कटू तिक्त रसाचे, कटू विपाकाचे आणि उष्णवीर्याचे लघु व शूलग्नादी कर्म करते. आता द्रव्याचे पांचभौतिकत्व हा सुद्धा मस्ट नोचा पॉईंट आहे. सृष्टीतील सर्व चेतन व अचेतन द्रव्याचा आहार व औषधी रूपाने उपयोग केला जातो. द्रव्याचा निर्जीव अवस्थेत असतानाच चेतन द्रव्याचा उपयोग केला जातो. निर्जीव द्रव्यात मूळ कारण द्रव्यांपैकी मन व आत्मा नसतातच. दिशा व काल ही 2 कारणे या निर्जीव कारण द्रव्यांच्या निर्मितीला निमित्त कारण असतात. म्हणजेच सृष्टीच्या उत्पत्तीला कारणीभूत असणाऱ्या 9 कारण द्रव्यांपैकी फक्त पंचमहाभूते कार्यद्रव्याच्या निर्मितीमध्ये सहभागी असतात. सर्व द्रव्यम पंचभौतिकत्वम अस्मिन अर्थम चरक सूत्रस्थान. द्रव्य औषध व आहारात उपयोगी पडणारे निर्जीव पांचभौतिक कारण द्रव्य आहे. तर हा प्रश्न SAQला सुद्धा पडू शकतो की द्रव्याचं पांचभौतिकत्व वर्णन करा, किंवा व्यपदेशस्तु भूयसा हा एक फेवरेट प्रश्न आहे द्रव्यामधील. तर व्यपदेशस्तु भूयसा असा SAQ पडला तर त्यामध्ये काय लिहायचं, तर सुरुवातीला लिहायचं की सर्व द्रव्य पांचभौतिक आहेत, परंतु ज्याच्यामध्ये ज्याचा महाभूताचा अधिक्य असेल तर त्यानुसार त्याला नाव पडतं. म्हणजे पृथ्वी महाभूत असेल तर पार्थिव द्रव्य, वायू असेल तर वायव्य द्रव्य, अग्नी असेल तर तेजस द्रव्य, जल असेल तर जलीय द्रव्य किंवा आप्य, त्यानंतर आकाश असेल तर आकाशीय द्रव्य. तर हेच आहे व्यपदेशस्तु भूयसामध्ये. त्यानंतर कोणत्याही गोष्टीची उत्पत्ती ही पृथ्वीमुळे होते, एकजीवपणा जलामुळे येतो, रूप आणि पाचन तेजामुळे होते, लागवता आणि सूक्ष्मता वायूमुळे येते आणि अवकाश निर्मिती ही आकाश महाभूतामुळे होते. तर हे सर्व पॉईंट्स तुम्हाला व्यपदेशस्तु भूयसा या पॉईंट SAQमध्ये लिहायचे आहेत. तर यानंतरचा पॉईंट म्हणजे द्रव्य वर्गीकरण. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की मी तुम्हाला एक चार्ट देणार आहे वर्गीकरणाचा. तो तुम्ही जर लक्षात ठेवला तर तुम्हाला एक्झाममध्ये लगेच सगळं आठवेल. कारण एक्झाममध्ये कोणतंही एका प्रकारे द्रव्य वर्गीकरण विचारू शकतात. म्हणजे आलं समजा रसभेदाने द्रव्य वर्गीकरण लिहा, तर तुम्हाला ते डिटेलमध्ये लिहावं लागतं. तर हा चार्ट आधी माहीत असणं गरजेचं आहे की कोणत्या भेदाने काय वर्गीकरण आहे. तर तो एकदा पाहून घ्या. द्रव्यभेदाने चेतन अचेतन, कार्यकारण भेदाने कार्यद्रव्य कारणद्रव्य, वीर्यभेदाने शीतद्रव्य उष्णद्रव्य, विपाक भेदाने मधुर आम्ल आणि कटू, त्यानंतर उत्पत्ती भेदाने पार्थिव आप्य आग्नेय वायव्य आणि आकाशीय, त्यानंतर योनी भेदाने 3 भेद पडतात, जांगम औद्भिद आणि पार्थिव. जांगममध्ये परत जरायुज अंडज स्वेदज आणि उद्भिज, औद्भिदमध्ये वनस्पती वानस्पत्य आणि विरुद्ध. त्यानंतर रसभेदाने आपल्याला माहिती आहे मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय. त्यानंतरचं वर्गीकरण आहे प्रयोग भेदाने औषध द्रव्य व आहार द्रव्य, म्हणजे कशासाठी प्रयोग करतोय, औषधीसाठी की आहारासाठी, त्याप्रमाणे. त्यानंतर दोषकर्म भेदाने शमनासाठी कोपनासाठी आणि स्वस्थहितासाठी. तर हे होतं द्रव्य वर्गीकरणाचा चार्ट. काही नाही, तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवला, मेमोराईज केला तर तुम्हाला वर्गीकरण व्यवस्थित लक्षात राहील. फक्त ह्याच्या डिटेलमध्ये तुम्ही बुकमध्ये पाहून घ्या की त्याचा काय अर्थ आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत. इथे मी तुम्हाला जस्ट मेमोराईज करण्यासाठी चार्ट फॉर्मॅटमध्ये लगेच सांगितलेलं आहे. फक्त बुकमध्ये तुम्ही त्याची थेअरी नीट वाचून घ्या की कशात काय लिहायचं आहे आणि कोणाचे काय एक्झाम्पल आहेत. तर अशा प्रकारे आपला द्रव्य हा टॉपिक इथे संपतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.